हाय एव्हरीवन, वेलकम टू माय रेसिपी ब्लॉग। तर आज आपण मस्तपैकी असं ब्रेड बटर ऑमलेट सँडविच बघणार आहोत। एकदम युनिक रेसिपी असणार आहे ती, तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर आता सगळ्यात पहिलं आपण ऑमलेटसाठी मिक्सचर बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 अंडी घेतलेली आहेत। तर मी एकच सँडविच बनवणार आहे, तर त्याच्यासाठी मी 2 अंडी घेतलेले आणि 2 ब्रेड घेतलेला आहे। तिथे 3 अंडी पण तुम्ही घेऊ शकता। अंडी फोडून झाल्यानंतर मी याच्यामध्ये सगळ्यात पहिलं हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर ऑमलेटसाठी इथे बघा मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही इथं लाल मिरची पावडर पण घेऊ शकता। तर हे सगळं आपल्याला ह्या ऑमलेटच्या अंड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 ब्रेड आपल्याला लागणार आहेत आणि बटर लागणार आहे। तर इथे ब्रेडवर मी बटर लावून घेते आहे। तर छानपैकी सगळीकडे आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे, कारण आपल्या रेसिपीचं नावच आहे ब्रेड बटर ऑमलेट सँडविच रेसिपी। तर छानपैकी बटर दोन्ही ब्रेडला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि ते बटर लावल्यानंतर आपल्याला टोस्ट करून घ्यायचं आहे तव्यावर। गोल्डन ब्राऊन आपल्याला हे जे टोस्ट करून घ्यायचं आहे ब्रेड बटर, आणि वरून असं परत बटर लावायचं आहे आपल्याला, जेणेकरून छान गोल्डन ब्राऊन असा कलर येणार आहे। तर आपल्या रेसिपीचा अर्धा पार्ट इथे झालेला आहे। त्यानंतर आपल्याला तोच पॅनवर परत तेल टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर जे आपण अंड्याचं मिश्रण बनवलेलं होतं, ऑमलेटचं मिश्रण बनवलेलं होतं, ते आपल्याला या पॅनवर टाकायचं आहे। आणि त्यानंतर हे जे टोस्ट केलेले ब्रेड आहेत ते आपल्याला 2 ब्रेड आपल्याला या ऑमलेटवर ठेवून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे एका बाजूने छान गरम झाल्यानंतर। त्यानंतर ब्रेडच्या साईडला हे जे एजेस आहेत ऑमलेटचे राहिलेले ते आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत असं, आणि त्याला परत ट्विस्ट करायचं आहे। तर इथे रेडी आहे आपली ब्रेड बटर ऑमलेट सँडविचची रेसिपी। तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग।